हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज घरी ना खूप 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 खास पाहुणे येत आहेत. तर खुशी बघा मला मेहंदी लावत होती. तर ज्यांना मुलगी नको आहे ना त्यांच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे. तर बघा, मुलगा मुलगी काहीच नसतं, मुलीसुद्धा तेच काम करू शकतात, सर्व मुलांची वगैरे. तर हे बघा मग कोंडस बाळ कसं मेहंदी लावायचं. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी रात्री ना थोडंसं तांदळाचं पीठ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती, कारण आज इडली करायचं होतं नाश्त्याला. तर कुकरमध्ये डाळ लावून घ्यावं म्हटलं, मग त्याच्यासाठी थोडासा भात होता रात्रीचा, तो भात काढून घेतला आणि कुकर घासायला घेतला, म्हणजे त्यात मला डाळ लावता यावी म्हणून. तर आज ना खूप सारे लोक त्या आज जे घरी येत आहेत ना त्या व्यक्तीला ओळखत असतील, आणि असतील नाही, खूप सारे लोक ओळखतातच त्यांना. तर त्यांना दर्शनाला यायचं होतं म्हणून तर त्यांनी येत होत्या. तर पुढे बघ चाललंच तुम्ही त्या कोण आहेत ते. तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की सांगा. तर इथं कुकर घासून घेतलं मी, आणि यात ना मिक्स डाळ टाकायची. किंवा आपण सांबार करायचं म्हटल्यानंतर मिक्स डाळ म्हणजे त्याच्यामध्ये उडदाची आली, तुरीची, मुगाची, हरभऱ्याची आणि मसुरीची, ह्या 5 डाळी मिक्स डाळी असतात त्याच्यामध्ये. त्याच्याने सांबार आणखीन खूप चविष्ट बनतं. म्हणजे फक्त तुरीची डाळ लावल्यानं कोणाकोणाला ॲसिडिटी म्हणजे जळजळल्यासारखं होतं. तर फक्त मसुरीचं केलं तर मग त्याच्याने अंगदुखी पण होते. तर त्याच्यामुळं सगळ्या डाळी मिक्सच करायच्या. तर म्हणजे खूप छानही होतं आणि टेस्टही होतं. तर खुशीला मी दूध पॉकेट आणायला सांगितलं होतं, तर तिनं बघा कशी घेऊन येते. पैसे दिले की सायकलीवर जाते, पिशवी घेऊन पिशवीमध्ये दूध पॉकेट टाकते आणि घेऊन येते. तर तिनं खूप सारं काम ऐकते माझं. सगळ्यात जास्त तर दूध पॉकेटच तिनं आणून देते. तर हे पहा, हे मिक्स डाळ अशी असते. सगळ्या डाळी ह्याच्यामध्ये मिक्स असतात. उडदाची पण असते थोडीफार, म्हणजे खूप लवकर ही शिजती डाळ आणि खूप चविष्टही लागते. ह्याच्यामध्ये हे इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचं, जे की टोमॅटो, बटाटा वगैरे आहे. आणि हे ना तांदळाचं पीठ आहे. हे काय करायचं, फक्त तांदूळ जे असते ना ते भरडून आणायचं गिरणीला, आणि रात्री ह्याला भिजत ठेवायचं थोडं, म्हणजे जेवढं पाणी लागते तेवढंसं बरोबर. म्हणजे कसं व्यवस्थित हे भिजलं जाते. आणि सकाळी नंतर संध्याकाळी आपल्याला सकाळी भिजू घालतात, संध्याकाळी मिक्सरमध्ये वाटायची गरज नाही, काय नाही. फक्त तांदळाचं पीठ भरडून आणायचं, रात्री भिजत ठेवायचं, आणि ह्याच्यावरचं थोडंसं पाणी, म्हणजे जेवढं पीठ भिजते ना तेवढं भिजते, आणि उरलेलं वरती पाणी म्हणजे जमा होतं. तर ते पाणी टाकून पण देऊ शकतो, किंवा ह्याच्यामध्ये तसं मिक्स करून घ्यायचं. मी तर ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते, कारण आणखीन चविष्ट इडल्या होतात. तर दुसरीकडे मी थोडंसं छोट्याशा चवरीमध्ये ना, हे तवलीमध्ये सॉरी, तर हे उडदाची डाळ भिजत टाकली होती. ही सेपरेटच टाकायची, कारण हिला आपल्याला भरडून घ्यायचं असते त्याच्यामुळं. तर हे दोन्ही पण रात्रीच भिजत ठेवायचे. आणि म्हणजे व्यवस्थित मग परत त्याला उडदाच्या डाळीला मिक्सरमधून भरडून काढायचं. आणि जेव्हा हे भरडचं ना मिक्सरमधून, तेव्हा ह्या उडदाच्या डाळीमध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे, कारण ऑलरेडी आपण तांदळाचं पीठ भिजत ठेवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये पाणी भरपूर असतं. तर सपोज असं वाटलंच की हे डाळ भरडत नाही आहे, तर तेच थोडंसं आपलं पीठ असतं ना भिजत ठेवलेलं, त्याच्यावरचं पाणी किंवा ते पीठच त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये थोडंसं उडदाच्या डाळीमध्ये टाकायचं आणि आणखीन भरडून घ्यायचं. तर माझं हे असंच काहीच झालं होतं, कारण ते चिकटपणा असून त्या उडदाच्या डाळीमध्ये लवकर भरडलं जात नाही. त्याच्यामध्ये थोडंफार पाणी म्हणजे लागलं तर टाकायचंच शेवटी, जर नाहीच झालं तर. तर बघा, हे मी मिक्सरमधून काढत होते आणि डाळ पण शिजलं, अशी शिट्टी देत होते. तर डाळ शिजून झालेली होती.
पोटॅटो कोणाला आवडत असेल तर टाकायचं, नाही तर पोटॅटोऐवजी तुम्ही भोपळा पण टाकू शकतात. तर इथं बघा इडल्या मी लावून दिलेल्या होत्या. तर असं झालेलं होती माझी इडली सांबार चटणी तयार. तर इडल्या अशा का दिसत आहेत म्हणचाल, पण हे इडल्या ना गरम गरम आहेत. मी काही थंड होण्याची वाट बघत नाही, गरम गरम काढते आणि गरम गरम खाऊ घालते. कुठं कोणाला दाखवायला जायचं, आपल्या पोटालाच खायचं तर गरम गरमच खायचं. तर हे पहा कोण होते पाहुणे आलेले, छायाताई आल्या त्या. ह्यांचं खूप मोठं म्हणजे खूप सारे सबस्क्रायबर आहेत त्यांचे, ओळखत असतात खूप सारे लोक यांना ओळखत असतील. तर असाच व्हिडिओ बघता बघता आमच्या दोघींची पण ओळख झाली. पण तर आता आले घरी. तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये कोण आलं होतं. तर छायाताई, त्यांचं पण यूट्यूबचं चॅनल आहे, छायाज क्रिएटिव्ह कॉर्नर म्हणून. तर त्यांनी 2:30-3 वाजता इथं आल्या होत्या. थोडंसं चहा पाणी वगैरे केलं. पुन्हा 4-4:30 वाजता इथून निघालो मंदिरामध्ये. तर दर्शन वगैरे खूप छान झालं. मागच्या वेळेस त्यांनी आल्या होत्या ना, त्यांचं 5 तास लाईनीमध्ये त्यांनी थांबल्या होत्या म्हटल्या, पण ह्यावेळेस थोडं अर्धा-1 तासात त्यांचं लवकर दर्शन झालं. पण खूप मस्त दर्शन झालं म्हटलं त्यांना प्रसाद वगैरे पण दिला. तर त्यांनी आल्यामुळे इतकं छान वाटलं ना खुशीला, तर खूप खूप चिटकवलं त्यात, खूप गोड बोललं होतं त्या खुशीला. तर